स्वामी मंडळी, श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्त मंडळी. बघा, आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मंडळी, तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा जावो हीच स्वामीचरणी प्रार्थना करतो. या नवीन व्हिडिओला सुरुवात करतो. मंडळी, आता लवकरच श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे. या वर्षी 2026 मध्ये श्रावण महिन्याची सुरुवात 13 ऑगस्ट म्हणजेच गुरुवारपासून होत आहे आणि 11 सप्टेंबरला हा श्रावण महिना संपणार आहे. श्रावण महिना हा संपूर्ण महिना भगवान शिवशंकर भोलेनाथ महादेव यांना समर्पित आहे. श्रावण महिना म्हटलं की अनेक प्रकारचे उपवास, व्रत, वैकल्य, पूजा, पाठ, सण, विधी या सगळ्या गोष्टी असतातच. तर आज आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला श्रावण महिन्याबद्दल अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे. या श्रावण महिन्याचे हे जे नियम आहेत तर हे घरातील प्रत्येक स्त्री आणि पुरुषाला माहीतच असायला हवेत. तर या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला आपल्या घरामध्ये कोणत्या गोष्टी कटाक्षाने पाळायच्या आहेत, तसेच या पवित्र श्रावण महिन्यामध्ये तुमच्याकडे कोणी कितीही काहीही मागू द्या, या 3 वस्तू मी तुम्हाला जे सांगणार आहे पुढं व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्या चुकूनही तुम्हाला या श्रावण महिन्यामध्ये कोणालाही द्यायचे नाहीत. भले कसलीही परिस्थिती असू दे, कितीही गरीब असू दे, कितीही जवळचा असू दे, कितीही दुःखात अडचणी संकटात असू द्या, घरामध्ये यायला सुरुवात होते, अशा या संकट यायला सुरुवात होते त्या गोष्टी दिल्या. तर ही गोष्ट 100% लोकांना माहीत नाही. या पवित्र श्रावण महिन्यामध्ये त्याच्याकडून कळत न कळत या चुका घडतात आणि त्याचे विपरीत परिणाम आहेत तर ते सुद्धा भोगावे लागत असतात. तर अशा कोणत्या 3 वस्तू आहेत ज्या आपल्याला चुकूनही द्यायच्या नाहीत आणि त्याच्यामुळे आपल्याला संकट येतं. तर श्रावण महिन्यामध्ये कोणते महत्त्वाचे नियम पाळावेत याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी आता सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर तुमचं चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, म्हणजे नवनवीन व्हिडिओ जसे बनवेल तसे तुमच्यापर्यंत त्याचे नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला ते व्हिडिओ मिळतील. एकही व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही. चला तर मग आता लगेच आपण तुमचा वेळ न दवडता सुरुवात करूया माहितीला. बघा, पैसे कमवण्यासाठी आपण प्रत्येकजण भरपूर कष्ट मेहनत घेत असतो आणि खूप लोक कष्टातूनच मोठी झालेले आहेत, वर आलेले आहेत, म्हणजेच कष्ट करूनच ते मोठे झालेले असतात आणि म्हणून त्यांना आनंदाचे दिवस हे आलेले असतात. पण कधी कधी काय होतं माहीत आहे का, काही गोष्टी या आपल्याला माहीत नसतात. आपणच काही माहितीच्या अभावी आपल्याकडून काही चुका होऊन जातात. मग आपण दुसऱ्यांना, इतरांना दोष द्यायला सुरुवात करतो की बाबा ह्याच व्यक्तीची नजर मला लागली किंवा लागली असेल, याच व्यक्तीला माझं चांगलं बघवत नाही, चांगलं सण होत नाही, किंवा अशा व्यक्तीमुळे आमची प्रगती होत नाही. तसेच काही लोकांनी आमच्यावरती जादूटोणा केलेली आहे किंवा काहीतरी करणेबाधा नजर केलेली आहे, नजर लागलेली आहे आणि म्हणून आमची प्रगती ही खुंटत चाललेली आहे. किंवा काही कालांतरापूर्वी आमचे दिवस चांगले होते, खूप आनंदाचे होते, भरभराटीचे होते, पण अचानक घरामध्ये आर्थिक अडचणी यायला सुरुवात झाली. अशा वेळी आपण इतरांना दोष देतो. तर बघा, यासारख्या गोष्टी सुद्धा असतात. म्हणजेच लोकांची नजर जी आहे तर ती सुद्धा वाईट असते, ती नजर लागत असते. पण कधी कधी आपल्या काहीतरी चुका ज्या आहेत ना त्या सुद्धा आपल्याकडून कळत नकळत होत असतात आणि याचेच वाईट परिणाम जे आहेत ना तर ते आपल्याला भोगावे लागत असतात. आणि स्वामी मंडळी, बघा, लक्ष्मी आपली साथ सोडून जाते आणि आपल्या घरात गरिबी दरिद्रता यायला सुरुवात होते. त्यामुळे बरेच लोक सूर्यास्तानंतर बघा 6:30 किंवा 7 वाजेनंतर काही ना काही वस्तू आपल्याकडे मागायला येत असतात. आपल्या घराच्या आजूबाजूला जे कोणी लोक राहतात तर ते आपल्याकडे काही वस्तू मागायला येतात आणि आपण एकदम तडकीफडती वस्तू जी आहे तर ती त्यांना देऊन टाकतो. पण बघा स्वामी मंडळी, भक्त हो, श्रावण महिना हा अतिशय पवित्र महिना आहे. या महिन्यामध्ये अशा चुका होऊ देणं टाळायचं आहे. चुकूनही काही वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे तर त्या वस्तू तुम्हाला कोणालाही या श्रावण महिन्यामध्ये द्यायच्या नाहीत. अगदी तुमचा सक्का भाऊ, सक्का बहीण, सक्की मावशी, सक्की कोणी असू दे, या वस्तू आहेत तर त्या कोणाला वस्तू द्यायच्या नाहीत. तर तुम्ही या वस्तू दिल्या तर तुमच्या घरातील लक्ष्मी तुम्ही स्वतः हाताने दुसऱ्यांना देत आहात.
तुमचं जे चांगलं नशीब आहे तर ते तुम्ही स्वतःच्या हाताने दुसऱ्यांच्या हातामध्ये देत आहात, असा याचा अर्थ होतो. आणि बघा, हा महिना आहे ना, जेवढा आपण म्हणतो की श्रावण महिन्यामध्ये चातुर्मासामध्ये जेवढं तुम्ही पुण्यकर्म कराल, जेवढी भक्ती कराल, त्याचे दुप्पट पटीने फळ मिळते, जे आहे ते मिळत असतं. आणि अगदी त्याचप्रमाणे या श्रावण महिन्यामध्ये जर तुम्ही काही चुका केल्या तर त्याचे वाईट फळ देखील तुम्हाला भोगावे लागत असते. कुठल्या वस्तू आहेत तर ज्या चुकूनही आपल्याला श्रावण महिन्यामध्ये इतरांना कोणालाही द्यायच्या नाहीत. तर बघा, सगळ्यात पहिली वस्तू म्हणजे भगवान शिवांचे, महादेवाचे, भोलेनाथाचे पूजा सामग्रीचे सामान. आपण श्रावण महिन्यामध्ये सोमवारी महादेवाची पूजा अर्चा करतो, श्रावण सोमवाराचं व्रत करत असतो आणि पूजेचा काही सामान म्हटलं की अरे माझ्याकडे हा ग्रंथ नाही, तो वाचायला दे, हा वाचायला दे. आपले ग्रंथ ही सुद्धा आपली स्वतःची एक प्रॉपर्टी असते, तर ती कधीच कोणाला तुम्ही वाचायला देऊ नका, कारण ग्रंथ हे देवास्वरूप असतात. आपण आपले देव कोणाला या श्रावण महिन्यामध्ये देऊ नका. तसेच आपले पूजा सामग्रीचे साहित्य असेल, काही सामान असेल पूजेचं, तर ते देखील कोणाला द्यायचं नाही. भले बघा, आपल्याला वाईट वाटेल की कोणी मदतीला आलं आणि आपण ते देत नाही. मदत हे सुद्धा एक गुणधर्म आहे, चांगला गुणधर्म आहे, सर्वश्रेष्ठ गुणधर्म आहे आणि ते सुद्धा एक चांगली गोष्ट आहे. दान करणं पण ते एक लिमिटमध्ये. दान पण कुठल्या गोष्टीचं करावं हे आपल्याला कळायला पाहिजे. आणि आपण पण मागताना लक्षात ठेवा की तुम्ही या गोष्टी कोणाकडेही मागू नका. तुम्ही नवीन ग्रंथ घेऊन तो दान करू शकता, स्वतःच्या घरातला ग्रंथ द्यायचा नाही. त्यानंतरची पुढची 2 नंबरची वस्तू आहे ती म्हणजे संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये दूध किंवा दुधापासून बनवलेले पदार्थ. मग दुधापासून ताक असेल, दही असेल, तूप असेल, लोणी असेल, यासारखे पनीर असेल, यासारखे पदार्थ आहेत. तसेच तेल आहे, तूप आहे, हळद, या लक्ष्मीच्या वस्तू आहेत. या वस्तू त्या लक्ष्मीचं प्रतीक आहेत, लक्ष्मीकारक वस्तू आहेत. म्हणून या वस्तू सुद्धा आपण श्रावण महिन्यामध्ये कोणालाही द्यायच्या नाहीत. बऱ्याच वेळा काय होतं की आपण श्रावण महिन्यामध्ये जेव्हा सोमवारची पूजा करायला जात असतो ना, तेव्हा शिवामोट व्हायला जात असतो ना, तेव्हा आपण शिवलिंगावरती सुद्धा अर्पण करत असतो. आणि आपण जेव्हा दूध घेऊन जातो तेव्हा आपल्या शेजारी कोणी एखादी महिला असेल, पूजा करत असेल, एखादी बाई पूजा करत असेल, तर ती आपल्याकडे दूध मागू शकते. तर अशा वेळी तुम्ही जे दूध घरी पूजेसाठी नेतात तर ते दूध चुकूनही कोणाला देऊ नका. कारण बघा, श्रावण महिन्यात घरातील मुख्य संपत्ती किंवा पवित्र वस्तू म्हणजे दूध असते. पांढऱ्या वस्तू आणि दुधापासून बनवलेल्या वस्तू असतात, ज्या असतात तर त्या असतात आपली एक मुख्य संपत्ती असते. आणि म्हणून या वस्तू ज्या आहेत तर त्या कोणालाही द्यायच्या नाहीत. तसेच या श्रावण महिन्यामध्ये लवंग आणि हिरवी मिरची, वेलची ज्या आहेत तर त्या वस्तू सुद्धा देवास्वरूप मानल्या जातात. म्हणून या वस्तू सुद्धा या महिन्यामध्ये चुकूनही कोणाला देऊ नका. तसेच पुढची वस्तू काय आहे तर पुढची वस्तू ती म्हणजे आहे धन. धन ही वस्तू तुम्हाला संध्याकाळी सुद्धा द्यायची नाही. संपूर्ण महिन्यामध्ये तुम्हाला या वस्तू कोणालाही द्यायच्या नाहीत. आपल्या घरातील सुख समृद्धी निघून जाते. तसेच या महिन्यामध्ये जर तुम्ही पूजेसाठी बेलपत्र आणले आणि सहज तुमच्याकडे इतर कोणी बेलपत्र मागितले तर ते बेलपत्र सुद्धा तुम्ही या महिन्यामध्ये कोणालाही द्यायचं नाही. कोणाकडून मागून सुद्धा घेऊ नका, तुम्ही स्वतः जाऊन घेऊन या. कारण जर श्रावण महिन्यामध्ये आपण बेलपत्र कोणाला दिलं तर आपल्या घरामध्ये पैशांच्या आर्थिक अडचणी येऊ शकतात. तसेच या पवित्र महिन्यामध्ये पैसे किंवा दागिने उधारीवर देणे आवर्जून टाळावे. यामुळे काय होतं बघा, आर्थिक नुकसान होत असतं. म्हणून जर तुमच्याकडे कोणी तुमचे स्वतःचे दागिने घालण्यासाठी मागायला आलं, तुमचं एखादं मंगळसूत्र असेल, इयरिंग असेल, पैंजण असेल, बोरमाळ असेल, एखादी व्यक्ती तुमच्याकडे मागत असेल तर चुकून सुद्धा तुम्ही तुमचे स्वतःचे दागिने जे आहेत ते कोणालाही द्यायचे नाहीत. या महिन्यामध्ये पैशांची उधारी सुद्धा द्यायची नाही. जर आपण या महिन्यामध्ये उधार पैसे कोणाला दिले तर ते परत आपल्याकडे येतील याची गॅरंटी सांगता येत नाही. या व्यतिरिक्त आपण आपल्या घरातील लक्ष्मी स्वतः काढून देत असतो. यामुळे या महिन्यामध्ये उधारी देऊ नका आणि उधारीही सुद्धा घेऊ नका. यानंतर बघा, पुढची वस्तू आहे ती म्हणजे तुमच्या हातातील घरातील घड्याळ. ते इमर्जन्सी शक्यतो कोणी मागत नाही, पण
समजा एखाद्या व्यक्तीला एक्झामला परीक्षेला जायचं आहे किंवा एखाद्या व्यक्तीला बाहेर जायचं आहे आणि त्या व्यक्तीचं घड्याळ सापडत नाही, बिघडलेलं आहे, तुमच्याकडे घड्याळ आहे आणि 5 मिनिटासाठी मला घड्याळ पाहिजे रे, दे रे घड्याळ, अशा परिस्थितीत त्याला म्हटलं तर तुमच्याकडे कोणी घड्याळ असं मागितलं तर ते सुद्धा घड्याळ तुम्हाला अजिबात तुमच्या हातातलं काढून द्यायचं नाही. आयुष्यामध्ये बघा वेळेला खूप महत्त्व आहे आणि आपल्यावर खूप चांगली वेळ आलेली आहे आणि आपले आयुष्य जे आहे तर ते घड्याळाच्या काट्यावर चालू असतं. त्यामुळे आपल्या घरातलं घड्याळ किंवा आपल्या हातातलं चालू घड्याळ असेल तर ते कोणालाही द्यायचं नाही. इतर दिवशी सुद्धा द्यायचं नाही, पण श्रावण महिन्यात तुम्हाला द्यायचं नाही म्हणजे नाहीच. स्वतःचं घड्याळ असेल तर कोणालाही द्यायचं नाही. बघा तुम्हाला मी नेहमी आतापर्यंत सांगत आलेलं आहे, व्हिडिओ बनवलेले आहेत की घरात बंद पडलेलं घड्याळ हे घरात ठेवणं चुकीचं आहे. वर्षानुवर्षे ते तसंच पडलेलं आहे, बंद पडलेलं आहे, तसंच तुम्ही घरामध्ये ठेवलेलं आहे तर ते पूर्णपणे शास्त्रानुसार चुकीचं आहे. यामुळे काय होतं, घरामध्ये वास्तुदोष निर्माण होत असतो. म्हणून जर तुमच्या घरामध्ये एखादं घड्याळ बंद पडलेलं असेल, मग ते तुमच्या हातातला असू द्या, घरातला असू द्या किंवा इतरांना दिलेला असू द्या, कोपऱ्यात ठेवलेला असू द्या, दुरुस्त करून आणा, दुरुस्त करून घरात वापरा, पण घरात ठेवून ते ठेवू नका. वास्तुशास्त्रानुसार असं घड्याळ, बंद पडलेलं घड्याळ आपल्याला ठेवलं तर आपल्या घराची प्रगती देखील थांबते. म्हणून हा एक महत्त्वाचा नियम तुम्हाला मी या ठिकाणी आवर्जून पाळायचा आहे हे सांगितलेलं आहे. या सर्व गोष्टी अगदी छोट्या छोट्या आहेत, पण या गोष्टीचा परिणाम आपल्या आयुष्यावरती खूप मोठा होत असतो. आपल्या वास्तूमधील प्रत्येक वस्तू आहे ना, ती तिच्यामध्ये तिची स्वतःची एक सकारात्मक आणि नकारात्मक अशी ऊर्जा असते आणि त्याचा कुठे ना कुठेतरी परिणाम हा आपल्या स्वतःवरती आणि आपल्या घरावरती होत असतो. आता या वस्तू निर्जीव असतात, पण आपल्या आयुष्यावर त्याचा खूप परिणाम होत असतो. आता यानंतर बघा पुढची वस्तू आहे ती म्हणजे भगवान महादेवाच्या पूजेमध्ये पांढरे वस्त्र जे आहे तर ते आपण वापरतो. तर या श्रावण महिन्यामध्ये आपण जेव्हा महादेवाची पूजा करतो तेव्हा तिथे पांढरे वस्त्र वापरत असतो. तर आपले स्वतःचे पांढरे वस्त्र जे आहे तर ते कोणालाही द्यायचे नाही. मग तुमची साडी असेल, तुमचा ड्रेस असेल किंवा तुमच्या घरातील एखादं पांढरं वस्त्र असेल तर ते चुकूनही या श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला कोणालाही द्यायचं नाही. त्यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये अडचणी येतात, नवरा बायकोमध्ये मतभेद होतात, भांडण होतं, कडाक्याचं भांडण होतं. आपले पांढरे वस्त्र तुम्ही दान करू शकता, पण थोड्या वेळासाठी. तुमच्याकडे कोणी मागत आहे आणि त्या व्यक्तीने घेतल्यानंतर तुम्हाला पुन्हा रिटर्न देत असेल तर अशा कंडिशनमध्ये, अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला चुकूनही तुमचे पांढरे वस्त्र जे आहे तर ते कोणालाही द्यायचे नाही. तर बघा श्रावण महिन्यामध्ये पांढऱ्या वस्तू या कोणालाही देऊ नये असं आपल्याला ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा उल्लेख वेगवेगळ्या ठिकाणी आढळतो. तसेच या श्रावण महिन्यामध्ये बघा तुम्ही काळे कपडे चुकूनही दान करायचे नाहीत. यामुळे काय होतं तर तुमच्यासोबत अगणित घटना घडू शकतात. काळे वस्त्र हे महादेवांना म्हणजेच भोलेनाथाला, कुठल्याही देवाला ते चालत नाही आणि श्रावण महिन्यामध्ये तर काळे कपडे चुकूनही दान करू नयेत, ते घालू सुद्धा नाहीत. यानंतर महत्त्वाचं म्हणजे बऱ्याचशा स्त्रिया आणि पुरुष हे करतात की ते म्हणजे कोणालाही पैसे उधार देतात. तर तुम्ही कोणाकडून पैसे मागूही नका. यामुळे तुम्ही उधार मागायला तर जाल, परंतु संपूर्ण आयुष्य तुम्ही उधारीमध्येच घालवाल. त्यामुळे लक्षात ठेवा, हा पवित्र महिना आहे ना, आणि जे तुमच्याकडे हा पवित्र महिना आहे, जे तुमच्याकडे जेवढं आहे तुम्ही ॲडजस्ट कराल त्याच्यामध्येच ॲडजस्ट करा. कोणाकडेही तुम्ही उधारी पैसे मागू नका किंवा कोणालाही तुम्ही पैसे उधार देऊ सुद्धा नका. कारण होतं काय म्हणता, हा पवित्र श्रावण महिना आहे, आपल्याकडची लक्ष्मी आणि आपण दुसऱ्यांना देतो हे अगदी चुकीचं आहे. म्हणून या पवित्र श्रावण महिन्यामध्ये आपल्याला काही पवित्र गोष्टी करायच्या आहेत, आपल्याकडून चुका होऊ द्यायच्या नाहीत. यानंतर बघा श्रावण महिन्यामध्ये काय करायचं, तुमच्या दारावर एखादी गाय आली असेल किंवा बैल आला असेल किंवा इतर कोणताही प्राणी आला असेल किंवा एखादा गरीब व्यक्ती, गरजू व्यक्ती आला तर त्याला हाकलून देऊ नका. एखादी गरीब व्यक्ती आली असेल तर त्याला खायला अन्न द्या, पाणी द्या. तसेच एखादी गाय किंवा बैल आला असेल तर त्याला चारा द्या, चपाती द्या, भाकरी द्या, आवर्जून खायला घाला. तसेच या श्रावण महिन्यामध्ये सूर्यास्तानंतर किंवा सूर्यास्ताच्या वेळी जर तुमच्याकडे एखादी व्यक्ती कांदा आणि लसूण मागायला आली तर अजिबात देऊ नका. यामुळे काय होतं, आपल्या घरामध्ये अडचणी येतात, दोष निर्माण होतात, संकट येतात आणि माता लक्ष्मी ही
क्रोधित होऊन आपलं घर सोडून जाते. लक्ष्मी घरातून सोडून गेली म्हणजे ज्या काही वस्तू आहेत तर त्या आपल्याला श्रावण महिन्यामध्ये कोणालाही द्यायच्या नाहीत, लक्ष्मी घरातून निघून जाते. तसेच या महिन्यामध्ये कांदा, लसूण यासारखे पदार्थ जे आहेत तर ते खाणं सुद्धा टाळायचं आहे. कारण बघा, ते तामसिक पदार्थ आहेत, त्याला तामसिक पदार्थ म्हणलं जातं. बरेच जण या महिन्यामध्ये कांदा आणि लसूण हे पूर्णपणे वर्ज्य करत असतात. जर तुम्हाला संपूर्ण महिना शक्य नसेल तर किमान सोमवारी तरी तुम्ही कांदा लसूण हा वर्ज्य करायचा आहे. त्यासोबतच या श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला मांस, मच्छी, मटण, अंडी असे पदार्थ सेवन सुद्धा करायचे नाहीत. या मांसाहार सेवन सुद्धा करायचं नाही या महिन्यामध्ये. जर तुम्ही या महिन्यामध्ये मांसाहार केला तर याचे तुम्हाला खूप वाईट परिणाम जे आहेत तर ते भोगावे लागतात, पुण्य मिळत नाही. जे आपल्याला या श्रावणामध्ये आवर्जून नियम पाळायचे आहेत ते तुम्ही नियम प्रत्येक घरातील स्त्री पुरुषांनी पाळणं गरजेचं आहे. अशा महत्त्वाच्या गोष्टी आहेत तर त्या लक्षात घ्यायच्या आहेत. ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची, ती व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. माहिती आवडली तर व्हिडिओ लाईक करा, सर्वांपर्यंत शेअर करा आणि जाता जाता कमेंट करा की हर हर महादेव. चला तर आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत आपल्या चॅनलवरती इतर व्हिडिओ पाहत राहा. चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर बेल आयकॉनची घंटी दाबा. असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. धन्यवाद. हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ.